नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा विषय तुम्ही पाहिलाच असेल की सर्व संघटना जोर लावत आहेत कशासाठी? पगारवाढीसाठी. पगारवाढी झाली पाहिजे, भरगोच्च पगारवाढी झाली पाहिजे सुरक्षा रक्षकांसाठी. हा जोर जो आहे तो कायम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा राहणारच आहे. ही सगळी काही गोष्टी आणि ह्या सगळ्या काय कहाणी ते काय आहेत, पत्रव्यवहार कोणी केलेत, कोणी जाऊन भेटलं, काय काय झालं, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन आहे, जिथे घंटा आहे तिथे प्रेस करा आणि त्याला ऑल करा आणि आपल्या यूट्यूबला व्हिडिओला आपल्या हाईपसुद्धा करत चला. आणि हो, फेसबुकमध्ये आपल्याला फॉलोसुद्धा करत चला. फेसबुकवरती सुद्धा आपले हे व्हिडिओज आपण प्रसारित करतो. आणि हो, मग जाऊया का आपल्या ह्या विषयाकडे? चला. विषय मित्रांनो तुम्ही पाहिला आहे. तत्पूर्वी आपले दोन प्रश्न आहेत. दोन प्रश्न असे आहेत की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांना जनक म्हणतात. ते कशासाठी आणि काय ओळख होती आणि काय त्यावेळी त्यांनी काय गोष्टी केल्या होत्या, कशा पद्धतीनं, आणि ती काय होती, का म्हणतात त्यांना, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या इतर देश आहेत जगामध्ये, त्यामध्ये दुसरा देश असा आहे की तो सुद्धा भारत मानला जातो. आपली संस्कृती सर्व काही त्या ठिकाणी दुसरा भारतच त्याला मानला जातो. असं कोणता देश आहे? सर्व संस्कृती वगैरे सगळं जे आपल्याकडं चालतं सगळं काय त्या ठिकाणी चालतं, हो की नाही? हा दुसरा प्रश्न. ह्या प्रश्नाचे उत्तर जो कमेंट्समध्ये किंवा पर्सनली मला मेसेज करून जे उत्तरं देतील त्यांच्या आपले पुढील व्हिडिओमध्ये त्यांचे नाव घेऊन आपल्याला आवर्जून त्यांना थँक्स आणि खरोखरच ह्या कल्पक बुद्धीला सुद्धा आपण सलाम केला पाहिजे. एक वेगळा प्रश्न असायला पाहिजे. चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय मित्रांनो असा आहे की आपला पगारवाढ, बरोबर आहे की नाही? आणि मग पगारवाढीसाठी काय होतं आहे की तुम्ही मागील व्हिडिओ पाहिला असेल की पुण्यावरून आपले प्रथमेश दादा आल्हाड मंत्रालयामध्ये आले. अश्विनीताई आणि त्यांची काय टीम होती, ते सर्वजण मंत्रालयामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रधान सचिव मॅडम यांना भेट दिली, कापडणे साहेबांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी संघर्ष समितीचे सुद्धा सदस्य उपस्थित होते. आपले संजयदादा पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते, परत आपले सुरोशे साहेब होते, अमृत साळुंके साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांनीसुद्धा पहिलीच जे काय त्या चर्चामध्ये प्रधान सचिव मॅडमला विचारले की साहेब, मॅडम हे पगारवाढीचं काय आहे? मॅडमने सांगितलं की सर्व काय झालेलं आहे आणि ते कापडणे साहेब त्या गोष्टीची लीड करतात किंवा सगळ्या काही गोष्टी ते मंत्री महोदयांची सही वगैरे घेऊन सर्व काही करणं मंजुरीपर्यंत ते कापडणे साहेब करतात. मग कापडणे साहेबांनासुद्धा विचारल्यानंतर त्यांनी दाखवलं, हे बघा हे सर्व काही प्रस्ताव अशा पद्धतीने 3 जिल्ह्यांचे जे प्रस्ताव आलेले ते प्रस्ताव आहेत आणि ते लवकरात लवकर कामगार मंत्री महोदय पुढील आठवड्यामध्ये आल्यानंतर ते सहीनिशी होऊन आपण जाहीर करणार आहोत, अशी आनंदाची बातमी त्यांनी त्यावेळेस दिली. आणि इतर प्रश्न त्या ठिकाणी होतेच. मग आता महाराष्ट्रातल्या इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातली सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडला की साहेब ते मग आमचं काय? आता लक्ष द्या, आपण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, मला वाटतं की संजय दादांनी प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला पत्र दिलेलं आहे. आता स्थानिक संघटना तेथील सुरक्षा रक्षकांनी एक लक्षात घ्या. आपल्याला रत्नागिरीमधून एक महिला सुरक्षा रक्षकाचा फोन आला की साहेब तुमची फक्त मुंबईचीच आहे का हो पगारवाढ, आमची नाही आहे का? तर रत्नागिरी रायगडला सुद्धा हा पत्रव्यवहार झालेला आहे. त्या ठिकाणी त्या स्थानिक संघटनांनी तेथील अध्यक्षांना जाऊन विचारायचं आहे, आपण अधिसूचना का नाही काढल्या पगारवाढीच्या? पगारवाढीसाठी सजेशन ऑब्जेक्शन आपण काढायला पाहिजे आणि पगारवाढी झाली पाहिजे अशी ठामपणे मागणी सर्वांनीच करायची आहे. असं प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी, स्थानिक जिल्ह्या, आणि काय अडचणी आल्या तर संघटना आहेच आपल्या बाजूनं, आपल्या परीने सर्व काही प्रयत्न चालू आहेत. पण आपणहून त्या ठिकाणी स्थानिक आहोत आपण, त्यामुळे आपण प्रथम जाऊन तिथे विचारणा करायची आहे. सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष जे आयुक्त आहेत त्यांना जाऊन विचारायचं की आमच्या पगारवाढीचं काय झालं, कधी तुम्ही निवेदन काढताय, कधी काय करताय, जाहिरात कधी काढताय, काय कधी करताय, लवकरात लवकर काढा, इतर जिल्ह्यांच्या झाल्या, आमच्या कधी होणार, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून ह्या सगळ्यांचा विचार सर्वांनी करायचा. आता आपण येऊया एक दुसरा पत्रव्यवहार आहेत, जे पत्रव्यवहार आपल्या संजयदादांनीसुद्धा पत्रव्यवहार केले होते आणि गिरीश महाजन साहेबांनीसुद्धा त्याच्यामध्ये बघा आपण पाहताय
की गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा त्या पत्रावरती परत एक पत्र बनवून कामगार मंत्री महोदयांना दिले की सुरक्षा रक्षकांची जी वेतनवाढ आणि भत्तेवाढ जी आहे ते लवकरात लवकर करावी, ती तत्काळ करावी, असं सुद्धा त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. असंख्य आणखीन पत्र आमदारांचे वगैरे जात आहेत त्या ठिकाणी, इतर ही पत्र त्या ठिकाणी पोहोचत आहेत जे आपल्या पगारवाढीसाठी वेतनवाढीसाठी जे आहेत त्याच्यासाठी बरं का. तो जो विषय आहे तोच एक विषय घेऊन सर्वजण मंत्री महोदयांना काय स्वतः फोन करून सुद्धा सांगतायत. आमदार साहेब असंख्य असे जिल्ह्यामधून फोनसुद्धा जात आहेत आणि चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर पुढील आठवड्यामध्ये आल्यानंतर, ह्या आठवड्यामध्ये ते दौऱ्यावरती किंवा त्यांचे इतर शेड्यूल जे आहेत ते ठरलेले होते, पुढील आठवड्यामध्ये ते येणार आहेत आणि आल्यानंतर आपल्या जे काही पगारवाढ आहे आता ती पगारवाढ तुम्ही म्हणाल मग साहेब ती किती आहे, आता कधी होणार हे तुम्ही सांगताय की पुढील आठवड्यामध्ये हे होणार आहे. आणखीन संघटना प्रतिनिधीसुद्धा आले होते, उदय भट साहेबसुद्धा त्या ठिकाणी येऊन भेटून गेले. त्यांना सुद्धा ते सांगण्यात आलं की कामगार मंत्री महोदय आल्यानंतर ते सर्व काय होणार आहे. अन्य संघटना प्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी आले होते, भेटले होते, सर्वजण येऊन भेटून जात आहेत प्रत्येकजण आपापल्या परीनं. आता आपण इथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी एक पत्र मंत्री महोदयांना दिलेलं आहे. आता काय त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे, काय पत्रामध्ये म्हटलेलं आहे हो की नाही, त्याच्या आधी आपल्याला पुण्यामधून सुद्धा न्याय संघटनांनी सुद्धा पत्र दिले. त्यांनी तर सरळ सरळ सांगितले 15 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत, 15 तारखेपर्यंत वाट नाही पाहिली तर आम्ही उपोषणाला बसणार, मरण उपोषण करणार. अश्विनीताईंनी सरळ सरळ त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत असं त्या पत्रामध्ये त्यांनी ते सुद्धा पत्र प्रधान सचिव मॅडम यांना दिलेलं आहे. आता हे पत्र काय आहे, हे मुंबईमधील सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीकरता आहे. तर काय आहे त्या पत्रामध्ये, त्या पत्रामध्ये प्रामुख्याने काय म्हटलं आहे, त्या पत्रामध्ये अध्यक्ष आपले संघटनेचे लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी एक विशिष्ट गोष्ट त्याच्यामध्ये मांडली आणि विचार करण्यासारखी आहे. त्याच्यामध्ये असं संपूर्णतः जे वेतनवाढ आहे त्याचा दिवस कोणता वेतनवाढीचा, मेमध्ये ते कशी संपली आणि त्याच्यापासून कशी आता आपल्याला करायची आहे, आणि सजेशन ऑब्जेक्शन जे आहे ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ मुंबईच्या त्याने काय प्रस्तावना दिली होती, कमीत कमी 4,000 जास्तीत जास्त 8,300-400 रुपये अशी जी काही पगारवाढ जी होती ती आपली ज्या संघटनेने मागणी केली होती सुरक्षा रक्षकांच्या वतीनं, ती मागणी सर्व कंपन्यांमध्ये ही केली होती. बरोबर आहे, सगळ्या कंपन्यांना पत्रसुद्धा केले होते, पत्रव्यवहार मेलसुद्धा केले प्रत्येक कंपन्यांना. त्यामध्ये किती आले हो, अगदी हातावरती बोटावरती मोजण्या इतपत. ते पण असे म्हटले नाहीत की एवढी पगारवाढ नाही म्हणून, कुणाचाही त्याला विरोध नाही. हे लिखित स्वरूपामध्ये मंडळामध्ये आहे. बरोबर आहे का? मग असं असून सुद्धा जो शासनाला पाठवलेला जो प्रस्ताव आहे मंडळाने, सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा यांनी शासनाला पाठवलेला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव जो आहे तो कमी वेतनाचा आहे असं या पत्रामध्ये म्हटले. कमी वेतनाचा आहे. तरी आपण या पत्रानुषंगाने, या विषयाच्या अनुषंगाने सुरक्षा रक्षक मंडळाने सजेशन ऑब्जेक्शन जे आहे ते पाठवलं होतं. त्याच अनुषंगाने भरघोस अशी पगारवाढ सुरक्षा रक्षकांची करावी या पत्रामध्ये हे नमूद केलेलं आहे. समजलं आता? मग तुम्ही म्हणाल की साहेब मग ते काय, मग भोसले साहेबांना नक्की काय म्हणायचं आहे? तर हेच म्हणायचं आहे की जे पाठवलेले प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकांना भरघोस पगारवाढ झाली पाहिजे असा या पत्रान्वये त्यांनी मागणी केलेली आहे. आणि तीसुद्धा कामगार मंत्री महोदयांना मेलद्वारे सुद्धा पाठवले. त्यांना प्रत्यक्षातसुद्धा त्या ठिकाणी हे सुद्धा पत्र झालेलं आहे. आणि या सगळ्या काय गोष्टी असंख्य आणखीन काही संघटना आहेत तर त्यांनीसुद्धा आम्ही आंदोलन वगैरे करणार वगैरे असं सगळं काय म्हटलेलं आहे. बऱ्याचशाच गोष्टी आहेत. प्रत्येक संघटना आता सगळ्या सुरक्षा रक्षकांच्या साठी वेतनवाढीसाठी, कारण हा वेतनवाढीचा विषय किती नाजूक आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. हा विषय सुरक्षा रक्षकांसाठी इतका आहे की ऊन वारा पाऊस अशा ह्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक आपला जो काम करतोय आणि सध्या
मुंबईमध्ये महागाईच्या या विळख्यामध्ये आपला सुरक्षा रक्षक पूर्ण असं कचट्यामध्ये आर्थिक जी परिस्थिती आहे त्याची ती कोंडल्यासारखी सगळी झालेली आहे. याचं कारण असं आहे की कमवता जो आहे तो पुरुष एक कुटुंबामध्ये, त्याच्या घरी आजारपणाचे त्याचे आईवडील आहेत, त्यांचा आजारपण आहे, मुलं आता शिक्षित आणि ते उच्च शिक्षित होण्यासाठी येत आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता हे जगायचं कसं आणि राहायचं कसं, या सगळ्याच्या टेन्शनमध्ये आहे तो सुरक्षा रक्षक. आणि त्याची ह्या सगळ्यात आस जी लागलेली आहे मोठी, की भरघोस पगारवाढ झाली पाहिजे, की मोठे 4 पैसे आपल्या हातामध्ये खेळते राहतील, आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी त्याचा उपयोग करता येईल. आणि म्हणूनच सुरक्षा रक्षकांची सगळ्यात मोठी आस जी लागलेली आहे ती ही पगारवाढीची. आणि या आशेपोटी आपले सुरक्षा रक्षक हे कोणीही अफवा पसरवली किंवा कोणीही काय बोललं तर पटकन त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आमच्या इथे आम्ही ज्यावेळेस ब्रेक असतो आमचा आणि ब्रेकला आमच्या वेंडर कॅन्टीनमध्ये आम्ही बसलो जेवणासाठी, सगळेजण आम्ही बरेचसेच आपले सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षक आम्ही बसतो जेवायला. आणि जेवायला बसल्यानंतर आमचे सरपंच आले त्या ठिकाणी, आम्ही ज्यांना सरपंच म्हणतो आले, आणि त्यांनी असं आविर्भाव केला आणि असं थोडंसं चेहरा वगैरे आणि त्याचा हावभाव केला. चिन्ह गेलं रे बाबा, चिन्ह गेलं. अरे एवढंच फक्त बोलले, एवढंच बोलले आणि ते डबा वगैरे खोलून त्यांनी जेवायला सुरुवात केली. आणि इकडं हे चर्चा सुरू झाली. अरे 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 बाप रे, काय विचारू नका साहेब, आमचं जेवण संपलं, आम्ही निघायची चालू तरी यांचं काय ते मिटलंच नाही लवकर. काय ते चिन्हाचं वाद यांचा ते राहिलं बाजूला. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्याच्यापुढचे अक्षरशः सर्व कायद्याचा किस पडतो, किस. इतका खतरनाक तो प्रकरण चालू आहे की नक्की कशा आणि कशा पद्धतीनं त्या सगळ्या काय गोष्टी त्याच्यामध्ये आपण कुठे आहोत, आपलं किती बुद्धी कौशल्य. आणि आपण काय, मी म्हणत नाही की कोणी हुशार वगैरे नाही आहेत किंवा जाणते नाही आहेत किंवा राजकारणातलं ज्यांना समजत नाही अशातला भाग नाही आहे, हे माझं म्हणणं नाही. पण चर्चा जी आहे ती अशी होते आणि लोकांना अक्षरशः ते खरं वाटलं हो सर्व काही. इतकं म्हणजे त्या सगळ्या काही गोष्टी अशा असतात मित्रांनो. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की कोणीही थोडक्यात काही जर एखाद्या ग्रुपला मेसेज टाकला की तो लगेच इतका झपाझप होतो. आणि मग आम्हाला ते प्रश्नावरती प्रश्न, हा प्रश्न झाला नाही की तो प्रश्न झाला नाही की तो प्रश्न, हे प्रश्न विचारायचे. करते कोण, कोणी काय केलं, कोणी मेसेज टाकला त्याला कोणीही विचारत नाही आहे, कोणीही विचारत नाही त्याला. तो राहतो बाजूलाच, जो काही असा अपवाद मग काही गोष्टी करतो किंवा एखाद्या मोज मस्ती म्हणून पण करतात काही लोक, ज्यांना असं वाटतं की चला थोडंसं मजा घेऊया काही लोकांची, असं सुद्धा वाटतं. आणि अशा पाहुण्याशी खेळलं पण जातं आपल्या त्या. असं करू नये, बिलकुलसुद्धा करू नये. अशा आपल्या सुरक्षा रक्षकांच्या भावनांशी खेळू नये. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मित्रांनो आपल्या चॅनलवरती आणि आपल्यावरती इतका विश्वास आहे की सुरक्षा रक्षक एवढा विश्वासानं आपला चॅनल पाहतात. आपला चॅनल इतका जास्त प्रमाणामध्ये पाहिला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याचं कारण आहे की आपण सातत्यपूर्ण आणि सत्य माहिती जी आहे ती तेवढीच, जेवढी येईल ना, थोडीशी आली तर थोडीशीच माहिती आपल्यापर्यंत मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. नाही येते की मोठा गाजावाजा करायची काही आवश्यकता नाही आहे. जेवढी येते माहिती तेवढी आपल्यापर्यंत पोहोचवायची. जेवढं आपल्याला समजतं, जेवढं आपल्याला वाटतं की बाबा हे ठेवणं फार जरुरीचं आहे, ते या प्लॅटफॉर्मवरती ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. मला नाही म्हणता येत की बाबा हां साफल्यपूर्ण आणि एकदम मी जे बनवलं ते परफेक्ट आहे, सर्व काय मी जे बोलतो ते सर्व काय बरोबरच आहे, अशातलाही भाग नाही. कोणी नाही, मनुष्य आहे, कोणी ना कोणी तर चुकतं, बोलता चालता इकडे तिकडे चुकत असतं. माफ करायचं, जाऊ द्यायचं, सोडून द्यायचं सगळ्या काही गोष्टी. आणि आपलं काय, माझं काय जर चुकलं तर आपले सगळे सुरक्षा रक्षक आहेत. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीचं असं खेदजनक नाही आहे किंवा असं काही वाटत नाही कोणी काय म्हटलं. कारण चॅनल सुरू करतानाच मी प्रत्येकाला विचारायचं काय बदल करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, सांग मला. चांगलं सांगितलं की नाही, वाईट काय ते मला सांग. मी असं म्हणायचं त्याला, वाईट काय याच्यात वाटतंय ना ते मला सांग. आणि म्हणूनच ही प्रगती होत जाते पुढे. वेळ खूप झाला आहे आणि जी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी समजल्या असतील. आणखीन एक जो आजचा दिवस आहे तो आपल्याला 7 ऑगस्ट 1905 हा जो विदेशी वस्तू वापरू नयेत आणि स्वदेशी हातमाग जे हातावरती विणलं जातं, हातकाम जे आहे ते केलं जातं, हा दिवस आहे. आणि हा दिवस म्हणून
आपल्या भारतामध्ये सुद्धा हे जे काय अशा वस्तू बनवल्या जातात, जे हाताने विणल्या जातात आणि वस्तू बनवल्या जातात, त्यांनासुद्धा आपण फोटो व्हिडिओज बनवून सगळीकडे प्रसारित करा. सोशल मीडियावरती आजचा दिवस आहे तो याच्याकरताच हा ओळखला जावा, जो हातमाग ज्यावर ते हाताने विणले जातात, बनवले जातात, जे कपडे बनवले जातात किंवा ज्या काही वस्तू वगैरे बनवल्या जातात, त्याचा प्रचार आपणच आपल्या ह्या चॅनलच्या किंवा इतर सगळ्या काय माध्यमातून करावा, ही विनंती. तुर्तास मित्रांनो थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. राहिलेले काय आणखी विषय असतील, राहिलेल्या काही गोष्टी असतील ते पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपण घेऊया. तुर्तास थांबूया. काळजी घ्या सर्वांची आपली. नमस्कार.